पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पिंपरी चिंचवड महानगराचे प्रथम नागरिक महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली काल संपन्न झाली। ही सभा सुरू होत असताना वंदे मातरम या विषयावरती या सभेला तहकूब करण्याची भूमिका सत्ताधारी पक्षाच्या वतीने घेण्यात आली। खरं तर कालच्या सर्वसाधारण सभेत पिंपरी चिंचवड शहरातील 30 लाख नागरिकांच्या जीवनमानाशी संबंधित अतिशय महत्त्वाचे विषय कालच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरती होते। त्यामध्ये पाण्याचा विषय असेल, त्यामध्ये जीवघेणा खड्ड्यांचा विषय असेल, त्यामध्ये मेट्रोचा विषय असेल, त्यामध्ये आरोग्याचा विषय असेल, त्यामध्ये महानगरपालिकेच्या संबंधित अत्यंत नागरिकांच्या जीविताशी संबंधित विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत होते। आणि अशा सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर वंदे मातरम ज्या वंदे मातरमच्या संदर्भात संपूर्ण देशभरामध्ये दोन विचारधारा आहेत, तो विषय त्या सर्वसाधारण सभेत घेऊन ही महापालिकेची सभा तहकूब करण्याची सूचना सत्ताधारी पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी मांडण्यात आली। माननीय महापौरांची ही सर्वसाधारण सभा घेण्याची त्यांची इच्छा असताना त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या पक्षनेत्यांनी आणि त्यांच्याच नगरसेवकांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी करून करण्याचा प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर महानगरपालिकेच्या महापौरांच्या डायसच्या समोर येऊन त्यांनी घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। पिंपरी महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरांच्या समोर सत्ताधारी पक्षाचेच लोक अशा प्रकारे उभे राहून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम नागरिक रवी लांडगे हे प्रथम नागरिक आहेत, महापौर आहेत आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या 30 लाख नागरिकांचं ते प्रतिनिधित्व करतात। त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या, कुणीही करण्याचा प्रयत्न जर केला तर शहरातले नागरिक म्हणून महापौरांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत। महापौरांनी कालची सर्वसाधारण सभा घेत असताना खालून काही सदस्यांनी ही सभा 10 मिनिटं तहकूब करून पुन्हा सुरू करावी अशा प्रकारची मागणी केली आणि महापौर त्या संदर्भात सकारात्मक असताना सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी पाशवी बहुमताचा वापर करून घोषणाबाजी करून गडबड गोंधळ करून महापौरांची मुस्कटदाबी करून त्या ठिकाणी ही सर्वसाधारण सभा तहकूब करून पिंपरी चिंचवड शहरातले जे मूलभूत प्रश्न आहेत त्या संदर्भात ही सभा होऊ दिली नाही। खड्ड्यांचा प्रश्न एवढा भीषण आहे, या ठिकाणी बालेवाडी या ठिकाणी 11 वर्षाच्या मुलाचा बळी गेलेला आहे, तो विषय कालच्या सर्वसाधारण सभेत होता। पिंपरी चिंचवड शहरातल्या विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारचे बळी गेल्यानंतर सर्वसाधारण सभेत हे चर्चा घेणार आहेत का? खड्डे बुजवणार आहेत का? त्यावर तातडीने उपाययोजना करणार आहेत का? पाण्याचा प्रश्न, पावना धरण डॅम भरले तरी दिवसाआड पाणी दिले जात आहे, त्यावरती चर्चा होऊन ही दिवसाआड पाणी पुरवठा आता धरण भरलेला असताना ओव्हरफ्लोचं पाणी खाली वाहून जात असताना खरं तर पाणी कपात केली पाहिजे, पाणी कपात न करता पाणी पूर्ववत केलं पाहिजे, यासाठी सर्वसाधारण सभा होणे गरजेचे होते। स्वान दोसरी परिसरामध्ये एका लहान बालिकेला कुत्र्यांनी अक्षरशः फाडण्याचा प्रयत्न केला, त्यावर या महापालिकेत चर्चा होणार होती। म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे काही सदस्य 128 आहेत, पिंपरी चिंचवड शहरातले विद्यार्थी असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्या जीविताशी यांना काही देणं घेणं नाही। यांना फक्त एकमेकाची कुरघोडीचं राजकारण, एकमेकाला काटशेवाचं राजकारण हे करण्यामध्ये इंटरेस्ट आहे असं कालच्या सभेमधनं निदर्शनास आलेलं आहे। ही बाब अत्यंत गंभीर आहे, या वृत्तीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत। पुढच्या काळात असे प्रकार झाले आणि महापौरांनी जर अशा प्रकारची काही ठोस भूमिका घेतली तर शहरातले नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत।